गृहमंत्री सरनाईक देखील चर्चा केली, काही मुद्द्यांवर चर्चा केली, शिवसेना वाढी संदर्भात चर्चा झाली, त्याचबरोबर सदस्य नोंदणीबद्दल चर्चा झाली, स्थानिक मुद्द्यांवर चर्चा झाली, त्याचबरोबर पदाधिकारी यांच्या नेमणुकांबद्दल चर्चा झाली आणि अनेक विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे आणि नक्कीच यामधून त्या त्या राज्यांमध्ये शिवसेना मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचीच मागणी आहे की शिवसेना या राज्यांमध्ये वाढली पाहिजे आणि लोकांना शिवसेनेच्या माध्यमातून न्याय देखील मिळाला पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारची बैठक महत्त्वाची, त्यांची गेल्या अनेक महिन्यांपासूनची मागणी होती की एकत्र बैठक व्हावी आणि ती आज बैठक झालेली आहे. सर, या राज्यामध्ये आगामी काळात पुढच्या वर्षी 7 राज्यात निवडणुका होत आहेत. त्या राज्यामध्ये भाजप हा प्रमुख पक्ष आहे. उत्तर प्रदेश असो, उत्तराखंड असो, पंजाब असो, तर त्यांच्या सोबत तुम्ही निवडणूक लढणार. तुम्हाला किती जागा दिल्या जातील की तुम्ही विरोधात निवडणूक लढणार? नाही, आता त्या निवडणुकीला वेळ आहे आणि या बाबतीमध्ये देखील आमची युती आहे. भारतीय जनता पक्षाबरोबर आमचं NDAचं सरकार आहे केंद्रामध्ये आणि त्यामुळे यावर NDAचं सरकार जसं केंद्रात आहे तसंच युतीची सत्ता इतर राज्यात देखील आली पाहिजे. त्याबद्दल त्या वेळेत चर्चाही होईल. आज दिल्लीमध्ये महत्त्वाची इंडिया आघाडीची बैठक जी आहे ती झालेली आहे आणि अनेक पक्ष सहभागी झाले होते. एकंदरीत मोदी कार्यकालामध्ये अर्थव्यवस्था आणि इतर मुद्द्यावर, शिक्षणाच्या मुद्द्यावर जे आहेत ते इथून पुढे संघर्ष केला जाणार आहे. नाही, खरं म्हणजे आजची जी इंडिया आघाडी इंडिया पण ते इंडिया आघाडीमध्ये गेल्यानंतर बघा, जे प्रादेशिक पक्ष त्यामध्ये आप, TMC, RJD, DMK, UBT आणि NCP, शरद पवार हे निवडणुकीमधून गायब झाले, निवडणुकीमध्ये हरले, पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे मला वाटतं काँग्रेसचं जे काही भूमिका दिसते आहे की या प्रादेशिक पक्षांना कुठेतरी सोबत घेऊन यामधून त्या राज्यातून पराभव त्यांचा व्हावा किंवा ते ज्या पद्धतीने एकत्र घेऊन त्यांना संपवावं आणि मग एकच विरोधी पक्ष काँग्रेस अशा प्रकारचं काही डावपेच आहे का त्यांचा, अशा प्रकारची या ठिकाणी संशय येतोय. आणि या इंडी आघाडीमध्ये देखील आपण पाहिलं की आम आदमी पार्टी नव्हती, DMK नव्हती, त्याचबरोबर TVK नव्हती आणि काही लोक तर ह्या लोकांनी बहिष्कार घातला होता आणि काही लोक तर फेसबुकवर आले, फेसबुक लाईव्ह केला आणि स्वतःचं बोलले आणि दुसऱ्यांचा फेस न बघता निघून गेले. हे उद्धव ठाकरेबद्दल बोलताय सर तुम्ही? नाही, मला माहित नाही. सर, एकीकडे फेसबुक लाईव्हवर आणि ऑनलाईनवर उद्धव ठाकरे अर्धवट सोडून गेले बैठक. या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. या बैठकीमध्ये मी सांगतो या लोकांचा सगळा मॉरल तुटलेला आहे, डिमॉरलाइज झालेले आहेत आणि त्यामुळे हे गलित गात्र झालेलं इंडी अलायन्स आहे. फक्त मोदी द्वेषाने हे एकत्र आलेले आहेत, मोदी द्वेषाने पछाडलेले आहेत आणि म्हणून जेव्हा तेव्हा उठता बसता त्यांना एकच प्रधानमंत्री मोदीजी दिसतात आणि त्यांच्यावर आरोप करत ते सुटतात. इथून पुढे एक महत्त्वाचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे की दर 3 महिन्यांमध्ये त्यांना या देशाची देशाची प्रगती आवडत नाही. देशाची जी झालेली उन्नती आहे, देश पुढे चालला आहे, हे त्यांच्या पचनी पडत नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये देशभर आता बैठका घेतल्या जाणार. अशा इंडियाच्या पुढची बैठक हैदराबादमध्ये केली जाणार. राहुल गांधीचं नेतृत्व जे ते कितपत